फ्रेंड्स, सो वेलकम बॅक. सो हे आम्ही गणपती डेकोरेशनचं प्रिपरेशन स्टार्ट केलं आहे. आणि हे जे स्टार्ट होतं आहे कलरिंगपासून. जी बैलगाडीचा जो थीम होता, ती आम्ही अशीच रॉ बैलगाडी आणलेली. त्याचे मी स्निपेट्स तुम्हाला इथे दाखवते. तर त्या बैलगाडीला पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन करायचा होता, एकदम छान ब्युटिफुल पेंट करून. सो हेच प्रोसेस माझे पप्पा करतायत आता इकडे. बघा किती वेळ लागला पूर्ण गाडीला कलर करायला. अजून काय काय बाकी आहे? अजून ह्या ह्या डाड्यां ह्यांना काय करणार आहे कलर? हे दांडी आहेत ना त्या समोर. हो. इथे व्हाईट, इथे ऑरेंज, इथे ऑरेंज. सो इकडे त्यांचे व्हील्स होते, त्यांना पण कलर करून ठेवला पप्पांनी. आणि मग नंतर पूर्ण गाडी पण ऑलमोस्ट रेडी होती. सो इकडे यावर्षी आम्ही प्लॅन करत होतो की जे गणपती जिथे आम्ही स्थापन करणार आहे, तिथे पाठीमागे एक वॉल होती. तर प्रत्येक वर्षी आम्ही काय ना काय तर थीम करतो. यावर्षी असा विचार आला की लेट्स ड्रॉ ऑर लेट्स पेंट समथिंग. तर हे जे आर्टिस्ट आहेत, ही इज वन ऑफ माय गुड फ्रेंड. सो ह्यांनी एक छान सजेशन दिलं की एक चांगलं मस्त शू फ्लावर करायचं, जास्वंदाचं फूल बनवूया इकडे. तर तोच फूल ते बनवत होते आणि खूप सुंदर फूल त्यांनी बनवलं. ते एकदम कम्प्लिटली 3D इफेक्ट दिसत होता वेन वी सॉ द लास्ट कम्प्लीशन ऑफ दिस पेंटिंग. सो एकदम खूप सुंदर असं ब्युटिफुल पेंटिंग त्यांनी काढलेली. सो हॅव अ लुक. किती वेळ लागला हे करायला? 2 दिवस झाले. आणि कोणते अगर सपोज हे घरी करायचं आहे तर बेसिक पेन्स कोणते आपण यूज करू शकतो? ॲक्रेलिक कॅमलचे. ॲक्रेलिक कॅमलचे. ओके ओके, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. सो अगर तुम्हाला हे करायचं आर्टिस्टिक वर्क, सो मी ह्या आर्टिस्टचं सगळं डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट नंबर माझ्या चॅनलवरती ॲड करते. सो तुम्ही रीच आउट करू शकता. सो हाय फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आमचं ऑलमोस्ट गणपतीचं डेकोरेशन झालेलं आहे. तुम्ही आमच्या अवतारापासून बघू शकता. मुंबईची गरमी, ओ गॉड सो टायरिंग. तर आम्ही हे सगळं डेकोरेशन आमचं झालंय. सगळ्यांनी घरातल्यांनी मदत केली आहे इकडे. तर हे जी गाडी, ही जी बैलगाडी आम्ही जी बनवून आणली आहे, ही आम्ही गावावरनं बनवून आणली आहे. आणि ह्याच्याबद्दल जी माहिती तुम्हाला देणार आहे माझे पप्पा देतील, कारण की ह्यांनीच घेऊन आली आहे. एवढं कष्ट करून गावावरनं मुंबईमध्ये आणणं काही सोपं काम नव्हतं. तर ह्यांनी मेहनत घेतली आहे. जे काय मटेरियल ह्याला सगळं लागलंय, हे सगळं आमच्या ज्या गावात, जे आमच्या फार्म रानात जे काय अवेलेबल आहे वस्तू, त्या सगळी निसर्गातूनच घेतलेली गोष्ट आहे. त्याच्यातून ही गाडी बनवलेली आहे. तर पप्पा बोला, काय 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 तुम्ही मटेरियल युज केलं आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये बांबू यूज केलेला आहे. परत याच्यामध्ये लाकूड यूज केलेलं आहे. हे दिसते हे बांबूचे आहे, ते बांबूचं आहे. हे खायचे जे पोर्शन आहे हा बांबूचा आहे. खाली जो चौक आहे तेवढाच लाकडाचा आहे. आणि जे व्हील आहे ते चक्र आहेत, हे चक्र सगळी ह्याच्यामध्ये घेतलेली आहेत, म्हणजे वूड मध्ये ती पण जी चाकं आहे ती पण सॉलिड वूड आहे, जे ते पण लाकडाचं आहे. आणि ही जे वरचे ते बघू शकता ते बांबूने बनवले. ते आपल्या गावी असतात ना, ते मोठमोठे बांबूचे ट्रीज असतात, त्याच्यातून ते त्या मटेरियल मधनं ते बनवलेलं आहे. तर आणि ही बैल पण आम्ही स्क्रॅच पासून आमच्या गावीच एक
माणूस आहे त्यांनीच ही बैल बनवून दिली आहे आम्हाला. तर ही ऍक्च्युली खूप हॉलो आहेत, म्हणजे ही पीओपीने बनवलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता काही वजन आम्ही या बैलांवर दिलं नाहीये. सगळा जे काय सपोर्ट आहे तो हा सपोर्ट घेतोय आणि पाठीमागून थोडाफार सपोर्ट आम्ही दिला. आणि गाडी एवढी सॉलिड आहे की ऍटलीस्ट एक माणूस बसू शकतो ह्याच्यावरती, हो की नाही? हो हो, पूर्ण माणूस बसतो, एक काय दोन बी बसू हा, एक काय दोन पण बसू शकता. आणि तुम्ही इथे बघू शकता आम्ही बॅकग्राऊंड मध्ये एक मस्त आर्टिस्टिक वर्क केलं आहे. इथे एक मस्त एक जास्वंदाचं फूल काढलं आहे. हे ज्यांनी केलं ह्याचा पण कॉन्टॅक्ट डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून ठेवते. आणि ही जी बैलगाडी ज्यांनी पण बनवली आहे त्याचं पण मी डिटेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड करते, सो दॅट इन फ्युचर इफ यू गाईज नीड इट तर तुम्ही त्यांना रिच आउट करू शकता. सो हे होतं आमचं छोटस गणपती डेकोरेशनचं अपडेट. सो जेव्हा गणपतीचं आगमन होईल आणि जेव्हा प्रॉपरली गणपती बाप्पा विराजतील एकदा तुम्हाला अपडेट देते. थँक्यू, बाय. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्नेहा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या ह्या गणपती व्लॉगवरती. तर आज आहे गणपती आगमन आणि पहिला दिवस आहे गणपतीचा. आम्ही पहाटे लवकर उठलो आहे, गणपती आणणार आहे, गणपती स्थापना होणार आहे. तर आजच्या जे काय प्रोसेस आहे गणपतीचा, आजचा जो फर्स्ट डे ऑफ गणपती, द फुल ऑफ एक्साइटमेंट अँड ऑल, सो हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. सो चला बघूया. सो हे डेकोरेशन तर आमचं झालं एकदम उत्तम, एकदम छान. तर हे गणपतीचं डेकोरेशन आमचं झालं आहे. तर सगळं आता गणपती आणणार आणि स्थापना होणार आता ह्याची. तर आमचे जे गुरुजी आहेत ते येणार आहेत, तेच स्थापना करणार आहेत. सो आमचे आता गणपती आले, तर आता त्यांचं स्वागत करूया आपण. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. पाण्यावर पायावर हे गणराया तुझी मूर्ती साजरी, देवा करुणा करा. तुझीच छाया सदैव आमच्या घरी, राहो विघ्नेश्वरा. आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो. आज वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले. सण साजरा झाला आज खरा, घरात गणपती आले. आज वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले. सण साजरा झाला. आता भटजी आलेले आहेत, पूजाची स्थापना सुरू झाली आहे. आता ते पूजा स्थापन करणार, गणपतीचं स्थापना सुरू आहे. मी दाखवते. सो गणपतीची स्थापना झाली आहे, गणपतीची आरती झाली. आता गणपती विराजमान झाले त्याच्या जाग्यावरती. आता तुम्हाला मी दाखवते. गणपती बाप्पा मोरया. आले हो गणपती आले. सण साजरा झाला आज खरा, घरात गणपती आले. सारे गारे गारे रे बगरे सारे बारी रे सारे, सारे गारे गारे रे बगरे सारे बारी रे निजा, सारे गारे गारे सारे गा बगरे बारी रे सारे, सारे गासा बगा निबा सारे रे. हे देवा आम्ही तुझी लेकरे, सांभाळ तू मोरेश्वर.
मागणे कहे राहो कृपा लंबोदरा हे गणनायका सिद्धी विनायका गौरी तनया गणराज मोरया तुझ्याच पावले जग आनंदले मंगल मूर्ती मोरया रे नाचू चला. तर आता जेवणाला प्रेपरेशन चालू करतोय आम्ही. तर आता इथे मोदकासाठी सारण रेडी करते. ते गरम पाणी उकडायला ठेवलंय. त्याच्यामध्ये आता पीठ बनवायचं आणि कुकर लावून ठेवलाय. तर आता ही सगळी आपली जेवणाची तयारी आता सुरू करणार आहे आम्ही. सो गणपतीची सगळी तयारी आमची झाली आहे. गणपतीला नैवेद्य, गणपतीला मोदक सगळं झालेलं आहे रेडी. तुम्हाला मी दाखवते आता गणपतीचं सगळं. ते छान छान एकदम मस्त गणपतीचे मोदक बनवलेत. सगळ्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं वेगळं त्याच्या हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्नेहा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा दिवस आहे 3रा आणि आज आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे. तर ती सत्यनारायणची पूजाची जी काय तयारी आहे, जी काय विधी आहे ते मी प्रयत्न करीन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. दीपम दर्शयामी गणेशच्या प्राणात होतोय आता. नैवेद्यम गुह्यतां देव भक्तिविजलां गुरु इप्सिदन्ते वरन्ते परक्रमामध्ये शर्करा खंड खाद्याने दधी क्षरतांच आहार सो अशा प्रकारे सत्यनारायणची पूजा ही छानपणे पार पडली. आमचे खूप क्लोज फ्रेंड्स आलेले आम्हाला भेटायला, गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. तर मी इथे छोट्याशे क्लिप्स ॲड करेन. आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मस्ती केली अँड वी एंडेड इन अ गुड नोट. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतं सकं विलासिलोकरक्षकम्. आज आहे गणपतीचा 5वा दिवस आणि आज गौरी गणपतीचा दिवस आहे. काल गौरींचं आगमन झालं आणि आज आपण गौरींना छानपणे खेळवणार, त्यांचं स्वागत करणार. तर खूप सुंदर सुंदर तयारी आपण केली आहे. चला बघूया, आपण तिकडे जाऊया आणि सगळं प्रेपरेशन काय काय केलं आहे तेही सगळं आपण ऑब्झर्व करूया. चला. हे गौरी गणपतीचा व्लॉग माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अप आहे. एकदम डिटेल व्लॉग मी शूट केला आहे. सो प्लीज डू वॉच द गौरी गणपती व्लॉग. सोनियाच्या पावलाने गवर आली माहेराला. सोनियाच्या पावलाने गवर आली माहेराला. गवर आली माहेराला भाजी भाकर जेवायला. गवर आली माहेराला भाजी भाकर जेवायला. सोनियाच्या पावलाने गवर आली माहेराला. सोनियाच्या पावलाने गवर आली माहेराला. सो हाय फ्रेंड्स, आज आहे गणपती विसर्जनचा दिवस. कसे हे दिवस गेले काही कळलं नाही आणि आज आपण गणपती विसर्जन करणार आहे आणि गणपतीची पूजा झाली आहे, पूजाविधी झाली आहे. आता घरात गणपती आम्ही एक फिरवणार आणि मग विसर्जनला न्यायचा. मोरया मोरया लवकर या गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आम्ही आता इथे गणपती विसर्जनाला आलो आहे. आता गणपतीचं विसर्जन होणार आहे. इथे या लोकांनी छान अशी तयारी करून ठेवली आहे. नाव काढून पोतांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे हाल ओळख साऱ्या घराचे दिन येतील कारे सुखाचे सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता
बाप्पा